अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील फिनले मिलमध्ये कामगारांनी गेल्या 5 दिवसापासून आंदोलन सुरू ठेवले आहे. वेतन आणि बोनसच्या थकबाकीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत कामगारांनी चिमणीवर चढून आपला विरोध नोंदवला आहे. फिनले मिलमधील 700 कामगारांचे 26 महिन्यापासून वेतन थकवले आहेत. त्याचबरोबर 4 बोनस देखील अजूनही दिले नाही. आमच्या मेहनतीचा मोबदला आम्हाला का मिळत नाही? आम्ही अनेकदा आंदोलन केले, परंतु कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी प्रतिक्रिया कामगार आंदोलक विकी उघडे यांनी दिली. कामगारांना येत्या काळात वेतन आणि बोनसच्या संदर्भात तात्काळ तोडगा न काढल्यास ते आंदोलन पुढे चालू ठेवण्याचा इशारा विकी उघडे यांनी दिला. जनसमर्थन न्यूज, परतवाडा, जिल्हा अमरावती. मी विकेश उघडे. आमच्या चिमणी आंदोलनाला आज 5वा दिवस पूर्ण झालेला आहे. माझ्यासोबत जो मनोज सूर्यवंशी नावाचा मुलगा होता, त्याचे आजोबा मरण पावले. तो लहानपणापासून त्याचेच आई वडील वाढल्यानंतर त्याच्या आजोबांनी मोठं केलं व त्याच्या आजोबाचं मरण निधी पूर्ण करण्यासाठी कोणी नसल्यामुळे त्याला आज खाली उतरावे लागले आहे. मला हेच म्हणणं आहे प्रशासनाला की आमचं पेमेंट व बोनस आमच्या खात्यात जमा करावे, त्यानंतरच मी उतरणार आहे. नाही तर मी ह्या पर्याय मागं घेणार आहे नाही. मला कमी जास्त पण झालं तरी मला चालणार आहे. याची पूर्ण जबाबदारी मिल प्रशासन, NTC प्रशासन, या मुंबई NTC प्रशासन याच्यावर राहील. खास करून अमित कुमार सिंग हा इथून फरार झालेला आहे, याच्यावर माझी जास्त जबाबदारी राहणार आहे. दुसरी गोष्ट, पोलीस प्रशासन यांच्यावर काही दावा आणत आहे नाही आहे. त्यांनी हे काम लवकरात लवकर करायला हवं, नाही तर याची माझी पण जबाबदारी पोलीस प्रशासनावर पण राहिली पाहिजे. मला 36 महिन्याचं पेमेंट व 2 वर्षाचा बोनस यांनी मला लवकरात लवकर देण्यात यावं. नाही तर मला काही कमी होईल या जास्त होईल त्याची जबाबदारी पोलीस प्रशासन पण राहील. 300 फूटवर चिमणीवर असल्यामुळे माझी प्रकृती दिवसांदिवस घटत चाललेली आहे. मी यावर कोणाला काही सांगू शकत नाही. मी हे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत कळवत आहे. तुम्ही हे बघू शकता की मी किती वर्थ आहे, बघून घ्या तुम्ही. हे आमचं फिनले मिल आहे आणि माझ्या कोणामुळे बी माझ्या घरच्यांना त्रास जाईल, त्याच्यासाठी मी माझ्या घरच्यांना नम्र विनंती करून हात जोडून माफी मागतोय की कोणी माझी काळजी घेऊ नका. मी जसा आहे, ज्या अवस्थेत आहे ठीक आहे.